94% पुरुषांमध्ये थायरॉइडचं निदानच होत नाही, दुर्लक्षतेमुळे अर्थातच. काही पुरुष जे आता आपल्या थायरॉइड फ्री फॉरएव्हरच्या सिस्टीममध्ये येतात, मी पर्सनली ज्यांना भेटती आहे, तिथं मला एक गोष्ट लक्षात येते की ते डायग्नोसिस करायलाच खूप डिले होतोय. कारण पुरुषांना थायरॉइड होऊ शकतो का असाही प्रश्न इतका मोठा आहे की ते चेकही केलं जात नाही. इतका दुर्लक्षित काय पुरुषांमधला हा आजार? कारण सिम्पटम्स दोघांवरही सेमच दिसतात की जसं आता संपर्क हायलाईट केलंस की थकवा येतो आहे, नैराश्य येतं आहे आणि वजन कमी होतं किंवा वाढतं आहे. बरोबर. सो या सगळ्या गोष्टींकडं पुरुष असं म्हणतो की रेग्युलर आपल्या जे धकाधकीचं जीवन चाललेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टी होत आहेत. बरोबर. स्त्रियांमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे मेजर रूट कॉज दिसतं, कारण थायरॉइडचा मेन अटॅक मेटाबॉलिझमवर डायजेशन होताना दिसतो. सो सेम आपल्याला पुरुषांमध्येही बघायला मिळतं की त्यांचंही डायजेशन डिस्टर्ब होतं. थायरॉइड मध्ये एकतर प्रोस्टॅटोमेगॅली होणं, गायनेकोमॅस्टिया होणं किंवा पुढे जाऊन जसं आपण म्हणतोय हृदयावरती त्याचा प्रेशर येणं, टाईप 2 डायबेटीसकडे जाणं, यासारख्या कंडिशनला खूप प्रोन होतात पुरुष जे थायरॉइडचे पेशंट असतात. थायरॉइड आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहात तर ते फार वर्स्ट कंडिशनमध्ये जाऊ शकतं. इवन तुम्ही थायरॉइडची गोळी घेऊन ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करताय तर तेवढ्यावर थांबून उपयोग नाही आहे. तुम्हाला त्याचा डोस कमी करणं किंवा त्याच्यातून मुक्त होणं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो डॉक्टर, ज्या पुरुषांना थायरॉइड रिकव्हरी करायची आहे अशा पुरुषांनी कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे? स्त्री काय किंवा पुरुष काय, फक्त पुरुषांच्याच बाबतीत नाही, पण थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये ना अशा एक 5 गोष्टी आहेत, अशा काही मॅजिकल गोष्टी आहेत, तुम्ही तुमच्या थायरॉइडला डेफिनेटली रिव्हर्सल करू शकणार आहात. स्त्री आणि पुरुष निसर्गचक्रातील 2 महत्वाची चाकं. पण हल्ली असं पाहिलं जातं की मर्द को दर्द नहीं होता, म्हणून काही का होईना, थोडा अंशी का होईना, पुरुषांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि आपण बघतो पण, जसं मदर्स डे धूमधडाक्यात साजरा होतो किंवा वुमन्स डे, जागतिक वुमन्स डे, महिला दिन अगदी मस्त साजरा होतो, त्या तारखा पण आपल्या अगदी इथं बसलेल्या आहेत, फिट बसलेल्या आहेत. तशाच मेन्स डे कधी असतो माहिती आहे का हो तुम्हाला? किंवा फादर्स डे कधी सेलिब्रेट केला जातो हे माहिती आहे का? नाही ना. पुरुष हा आपल्या समाजाचा कणा आहे आणि जर ह्या कण्याकडेच जर आपण लक्ष दिलं नाही तर कसं चालणार? हो ना. एक सर्वे असा सांगतो की 10 पैकी एका पुरुषाला जरी थायरॉइड असेल तरी 94%, मी काय आकडा सांगतेय त्याकडे प्लीज लक्ष द्या, 94% पुरुषांमध्ये थायरॉइडचं निदानच होत नाही, दुर्लक्षतेमुळे अर्थातच. आज मी एक खूप महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जसा मी इंट्रो दिला, आज तोच विषय मी घेऊन आलेली आहे, थायरॉइड आणि पुरुष किंवा पुरुषांमधला थायरॉइड. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी, थायरॉइड फ्री फॉरएव्हर ह्या संस्थेच्या संस्थापिका आणि थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट. आपल्याला आज त्यांच्याकडनं ह्या महत्त्वाच्या विषयावर उत्तरं जाणून घ्यायची आहेत किंवा सगळ्या समस्यांचं निराकरण करायचं आहे आणि हे निराकरण कशासाठी, तर आपल्याला बॅलन्स साधायचा आहे. स्त्री आणि पुरुष फक्त बोलण्यातून नाही तर ह्या विषयातून सुद्धा आपल्याला साधता येईल असं मला वाटतं. खूप खूप स्वागत डॉक्टर चंद्रश्री. थँक्यू संपदा. जसा ज्वलंत विषय घेऊन आली असं वाटतंय कदाचित. हो ना. सो जेव्हा मी आकडेवारी पाहिली त्यावेळेस असं वाटलं की अरे आपण ह्यावर बोललोच नाहीये. खरं. आणि हा विषय पण तेवढाच महत्वाचा आणि गंभीर आहे, जसं आपण ही सिरीजच सुरू केलेली आहे थायरॉइडची. येस. तर तुम्हाला काय वाटतं ह्या विषयाबद्दल, काय वाटतं? खूप महत्त्वाचा विषय आहे नक्कीच संपदा, कारण 10 मागे 3 स्त्रिया असतात पण 10 मागे 1 पुरुष पण आहे जो थायरॉइडनी ग्रस्त होताना दिसतोय. आणि तू खूप सुंदर वाक्य आता बोललीस की पुरुषांना थायरॉइड होऊ शकतो का, हे फक्त पुरुषांनाच नाही तर डॉक्टरांनाही शंका आहे की काय, असं मला वाटायला लागलंय. कारण काही पुरुष जे आता आपल्या थायरॉइड फ्री फॉरएव्हरच्या सिस्टीममध्ये येतात, मी पर्सनली ज्यांना भेटती आहे, तिथं मला एक गोष्ट लक्षात येते की ते डायग्नोसिस करायलाच खूप डिले होतोय. कारण पुरुषांना थायरॉइड होऊ शकतो का
असाही प्रश्न इतका मोठा आहे की ते चेकही केलं जात नाही. अगदी अगदी बरोबर. रिसेंटलीच OPD एक पेशंट आले होते माझ्या आणि त्यांचं वजन अचानक खूप कमी झालं. स्किन खूप डल दिसायला लागली आणि विकनेस खूप जाणवायला लागला. हम्म. सो अशा वेळेला जेव्हा त्यांनी डॉक्टरांना दाखवलं त्यावेळेला बऱ्याचशा काही थोडासा विकनेस वाटतो आहे म्हणून काही न्यूट्रिशन सप्लिमेंट्स वगैरे दिल्या किंवा व्यायाम करायला, डाएट करायला सांगितलं. बरोबर. पण ह्या टेस्ट करायलाच सांगितल्या नाहीत. तो पेशंट शेवटी इतका वैतागला होता की त्याला तो इतक्या डीप लेव्हलला विचार करायला लागला की मला एड्स सारख्या काही आजार ओ. नाहीये ना, की माझं वजन इतकं का कमी झालं, माझी स्किन का इतकी डल झाली, माझे केस का एवढे गळत आहेत. म्हणून त्यांनी त्या पद्धतीच्या टेस्ट करून सुद्धा घेतल्या. पण फॉर्च्युनेटली नॉर्मल होत्या आणि त्यानंतर जेव्हा ते पेशंट डॉक्टरांना भेटले, ते म्हणाले की काहीतरी मला त्रास होतोय डॉक्टर, माझ्या हम्म. सगळ्या ब्लड टेस्ट करून घ्या. हम्म. आणि ते केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना लक्षात थायरॉइड आलं की डायग्नोज झालं. थायरॉइड डिस्टर्ब झालेला आहे. ऍक्च्युली इतकं चांगलं उदाहरण दिलंय ना तुम्ही, सुरुवात इतकी छान की आपल्या डोक्यामध्ये एक फिक्स्ड बसलेलं आहे की थायरॉइड म्हणजे हा फक्त स्त्रियांनाच होणारा होतो. आजार आहे. आणि हम्म. पुरुषांचं काय, कारण आपण जसं ढकलतो की रुटीनच आहे, स्ट्रेसच आहे, त्रासच होतोय ऑफिसमध्ये, ह्या एका कारणांवर आपण पुरुषांना इग्नोर करतो त्यांच्या सगळ्या Actually, समस्यांकडे. खरंच आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला ह्याचं नेमकं कारण सापडलंय का? इतका दुर्लक्षित काय आहे पुरुषांमधला हा आजार? येस. कारण सिम्पटम्स दोघांवरही सेमच दिसतात, की जसं आता संपर्क तू हायलाइट केलंस, की थकवा येतो आहे, नैराश्य येतं आहे आणि वजन कमी होतंय किंवा वाढतं आहे. बरोबर. सो या सगळ्या गोष्टींकडं पुरुष असं म्हणतो, की रेग्युलर आपल्या जे धकाधकीचं जीवन चाललेलं आहे, त्याच्यामुळे या गोष्टी होत आहेत. बरोबर. सो तो स्वतःच त्याबद्दल अवेअरही नसतो, की असे काही त्रास आपल्यालाही होऊ शकतो. प्लस महत्त्वाची गोष्ट आहे, की तो पुरुष जर खूप इमोशनल असेल आणि सप्रेशनमध्ये असेल, सप्रेस इमोशनमध्ये असेल, तरीही TSH डिस्टर्ब व्हायचे चान्सेस खूप जास्त आपल्याला आत्ताच्या सिनारिओमध्ये दिसत आहेत. ओके. कारण स्ट्रेस सगळ्यांनाच आहे, पण सगळ्याच पुरुषांना थायरॉइड नाही आहे. बरोबर. पण जो पुरुष तो स्ट्रेस हँडल करू शकत नाही आहे, मे बी त्याला तो वे आउट मिळत नाही आहे. मग त्या भावनांना व्यक्त करणं असेल किंवा स्ट्रेसला समजून त्याला काही सोल्युशन शोधणं असेल. अगदी सो बरोबर. तिथं त्या पुरुषांना पर्टिक्युलरली थायरॉइड डिटेक्ट होताना आपल्याला खूप जास्त दिसतोय. मग याची मुख्य कारण काय वाटतात तुम्हाला डॉक्टर? अ, आणि लक्षणं जनरली काय, म्हणजे अशी ठळक लक्षणं की जी पुरुषांनी इग्नोर करता कामा नये? येस. सो पर्टिक्युलरली वजनावरती नियंत्रण असणं महत्त्वाचं आहे आणि कंपॅरेटिव्हली मी जे आता पेशंट्स बघतीये, पर्टिक्युलरली जेंट्स पेशंट, स्त्रियांमध्ये वजन वाढताना दिसतं, पण पुरुषांमध्ये ना हायपोथायरॉइड असलं तरी वजन कमी होताना दिसतंय बरं. खूप जास्त पद्धतीने. तर तो एक मोठा ट्रिगर पॉइंट पुरुषांनी इग्नोर करून बिलकुल चालणार नाही आहे, की तुमचं वजन कमी होतंय, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जो काही स्ट्रेस तुम्हाला मे बी तुमच्या कामाचा असणार आहे, ऑफिसचा असेल, फॅमिलीचा असेल, काही लीगल मॅटर्समध्ये सुद्धा पुरुषांना थोडंसं जास्त लक्ष घालावं लागतं. सो अशा वेळेला तो कंट्रोलमध्ये ठेवणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. ॲटलिस्ट त्याला सोल्युशन शोधणं, त्याच्यावरती काम करणं, हे करणं फार गरजेचं आहे. अदरवाईज तो ट्रिगर होऊ शकतो आणि मग तो ऑटो इम्युनकडे सुद्धा जाऊ शकतो. बरं. पुरुषांमध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त दिसतंय मला, ओ. की ऑटो इम्यून कंडिशन आपण हॅशिमोटोजबद्दल पाहिली. बरंच हो. आधी बोललेलो हो. आहोत. हो. पण पुरुषांमध्ये ही कंडिशन नंतर दिसण्याची, कुठल्यातरी ॲक्यूट स्ट्रेसमुळं, ॲक्यूट ट्रॉमामुळं किंवा ॲक्यूट इन्फेक्शनमुळं अँटीबॉडीज तयार होण्याची शक्यता बरेच वाढलेली आत्ताच्या सिनारिओमध्ये आपल्याला दिसते आहे. ओके. त्यामुळं याला बिलकुल इग्नोर करायचं नाही आहे. तुम्ही हम्म. हायपोमध्ये असाल, हायपरथायरॉइडिझममध्ये असाल, दोन्ही कंडिशन तुम्हाला वर्स्ट केसेसमध्ये घेऊन जाऊ शकतात. ओके. डॉक्टर, एक मुख्य कारण आपण पाहिलं जातं स्त्रियांमध्ये जेव्हा हम्म. थायरॉइड होतो, केस गळणे. हो. पण पुरुषांमध्ये डायरेक्ट टक्कल पडलेलंच पाहिलं जातं. हो, ओके. हो, हो. किंवा अर्थातच आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतच आलेलो आहे. बरोबर. पुरुष लक्ष पण देत नाहीत, कारण हो, हो. स्त्रियांमध्ये केसांना जेवढं सौंदर्याचा भाग, महत्वाचा भाग मानला बरोबर. जातो, तसं पुरुषांमध्ये कितपत मानतात मला खरंच माहिती नाहीये. पण थायरॉइड आणि टक्कल पडणे ह्याचा काही संबंध आहे का हो, खरोखर? हो. अगदीच आहे. ओके. आणि हे बरेचदा पुरुषांमध्ये हे इग्नोर केलं जातं, की ते हेल्मेट वापरतायत. सो त्यामुळे गळत असतील केस किंवा स्ट्रेसच आहे म्हणून ते केस गळतायत. किंवा पोल्युशन. पोल्युशनमुळे गळतायत. हे बरेचदा मिसडायग्नोसिस होऊ शकतं पुरुषांच्या बाबतीत पर्टिक्युलरली. पण त्यांना सुद्धा जसं स्त्रियांमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे मेजर रूट कॉज दिसतं. कारण थायरॉइडचा मेन अटॅक मेटाबॉलिझमवर, डायजेशनवर होताना दिसतो. सो सेम आपल्याला पुरुषांमध्येही बघायला मिळतं, की त्यांचंही डायजेशन डिस्टर्ब होतं आणि पर्टिक्युलरली व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 आणि प्रोटीन इंटेक हे जर त्यांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात नसेल,
तर हेअरफॉल खूप जास्त वाढलेला दिसतो आणि हे कमी असण्याची शक्यता खूपच जास्त वाढते, ओके. कारण ॲब्सॉर्प्शन कमी झालेलं असतं हम्म. शरीरामध्ये हे सगळे न्यूट्रिशनल कंटेंट खेचून घेण्याचं जे प्रमाण आहे ते, आणि त्याचा परिणाम आपल्याला हेअरफॉल, स्किन ड्रायनेस, बरोबर. विकनेस, मसल बरोबर. लॉस या सगळ्यामध्येच दिसायला सुरुवात होते. ओके. मी एक ना गमतीशीर लक्षण म्हणजे जेव्हा सर्च करत होते ह्या एपिसोड बद्दल तेव्हा हो. पाहिलं की ज्या पुरुषांना थायरॉइड आहे अशा पुरुषांचा आवाज बदलतो किंवा घोगरा होतो. तर हे खरं आहे येस, का? हे होऊ शकतं ओके. आणि पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हे होऊ शकतं. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणतो आपण त्याला. हम्म. सो थायरॉइड आपल्या गळ्यामध्ये आहे, त्याचा परिणाम व्होकल कॉर्डवर होऊ शकतो. त्यामुळं बरेचदा पुरुषांमध्ये हे कंडिशन दिसू शकते. दिसू शकते. ओके. अजून एक त्यालाच जोडून घोरणं हे पण जे आहे हा हा. तेही वाढतं थायरॉइडच्या सिम्पटम्समुळं. बरं. सो दोनही गोष्टी पुरुषांमध्ये जास्त ॲग्रिवेट होतात जर थायरॉइड डिस्टर्ब असेल तर. ओके. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता माझ्या दृष्टीने सेक्शुअल अर्ज कमी होताना दिसते का? किंवा असं तुम्हाला आढळलंय का की अशा पुरुषांचा ज्यांना थायरॉइड आहे स्पर्म काउंट कमी झालाय आणि मग ही विशियस सायकल आहे ऑब्विसली. हो, सेक्शुअल अगदीच. अर्ज कमी होणं, स्पर्म काउंट कमी असणं आणि मग इनफर्टिलिटीवर परिणाम होणं. तर बरोबर. थायरॉइडचा काही संबंध आहे का ह्यामध्ये? अगदी डायरेक्ट संबंध आहे म्हणायला हरकत नाही आहे. कारण थायरॉइड हॉर्मोन जेव्हा डिस्टर्ब होतो, मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स हॉर्मोन्स डिस्टर्ब होतोय, आपण त्याचं रूट कॉज मेन बघितलं होतं. पर्टिक्युलरली जेव्हा टेस्टेस्टेरॉन डिस्टर्ब होतं, मेल सेक्स हॉर्मोन जेव्हा डिस्टर्ब होतो, त्यावेळेला स्पर्म मोबिलिटीसुद्धा कमी होताना आपल्याला दिसते. अच्छा. सेक्शुअल अर्ज कमी होतेच, हम्म. कारण जे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात आणि प्लस वेट गेन होत आहे, त्याचा परिणाम कॉन्फिडन्स कमी होणं, परफॉर्मन्समध्ये कमी येणं, या गोष्टी झाल्यामुळं सुद्धा दोनहीचा फिजिकल आणि मेंटल दोन्ही परिणाम आपल्याला स्पर्म काउंटवरती दिसतो. ओके. सो एक तर मोबिलिटी कमी होते, स्पर्म काउंटही कमी होतो, त्यामुळे इनफर्टिलिटीचे चान्सेस जे आहेत ते थायरॉइडच्या पेशंटमध्ये पुरुषांच्या बाबतीत आपल्याला दिसायला जास्त लागतात. दिसायला. जसं स्त्रियांमध्ये आपण म्हणतो की फिमेल सेक्स हॉर्मोन्स LH आणि FSH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे डिस्टर्ब होतं आणि त्यांना चेहऱ्यावर केस येणं किंवा अतिरिक्त हेअर ग्रोथ होणं चेहऱ्यावरती, अंगावरती हे होतं. पुरुषांमध्ये उलटं होतं. पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन कमी होतं आणि थोडेसे फिमेल सेक्स हॉर्मोन्स वाढलेले दिसतात आणि पर्टिक्युलरली गायनेकोमॅस्टिया हे कंडिशन सुद्धा पुरुषांमध्ये बघायला मिळू शकते. बरं. म्हणजे स्तनांचा आकार वाढणं पुरुषांच्या, ओके. हे होण्याची शक्यता हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे होऊ शकते. बरं. सो थायरॉइड आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहात, तर ते फार वर्स्ट कंडिशनमध्ये जाऊ शकतं. इवन तुम्ही थायरॉइडची गोळी घेऊन ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करताय, तर तेवढ्यावर थांबून उपयोग नाही आहे. तुम्हाला त्याचा डोस कमी करणं किंवा त्याच्यातून मुक्त होणं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अदरवाईज जे आपण बघतोय सफरिंग मोड बघतोय थायरॉइडचा, की गोळ्यांचे डोसही वाढत आहेत, सिम्पटम्सही वाढत आहेत आणि या वर्स्ट कंडिशनमध्ये सुद्धा पेशंट जाऊ शकतो. याचं गायनेकोमॅस्टियाचं अजून एक कारण पण की फॅट मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं आपल्या शरीरामध्ये, फॅट वाढायला लागतं आणि त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला या पद्धतीच्या लक्षणांमध्ये पुरुषांमध्ये पर्टिक्युलरली दिसू शकतो. डॉक्टर, प्रोस्टेट ग्लँडवर काही परिणाम होतो का? येस, प्रोस्टेट ग्लँडवरती सुद्धा थायरॉइडचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो, कारण T3 चे जे रिसेप्टर्स असतात ते प्रोस्टेट ग्लँडमध्ये असतात. त्यामुळे प्रोस्टेट ग्लँडचं त्याचं फंक्शनिंग नीट होणं आहे याच्यावरती थायरॉइडचा कंट्रोल ऑलरेडी असतो. आणि जेव्हा तुम्ही पर्टिक्युलरली हायपोथायरॉइडिझममध्ये असता त्यावेळेला प्रोस्टॅटोमेगॅली, प्रोस्टेट ग्लँडला सूज येणं किंवा BPH म्हणतो त्याला, बिनाईन प्रोस्टॅटोमेगॅली असं म्हणायला त्याला हरकत नाही आहे, ही कंडिशन आपल्याला तिथं वाढलेली दिसते. मग इथं काय होतं, म्हणजे प्रोस्टेट ग्लँडमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे काय होतं, युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणूयात किंवा पूर्ण युरिन पास झाल्याचं जे फिलिंग असतं ते होत नाही, अडकल्यासारखी होते युरिन. आणि मग पोट दुखणं असेल किंवा पोट फुगणं असेल, अशा गोष्टी पेशंटना सफर कराव्या लागू शकतात. सो थायरॉइड मध्ये एकतर प्रोस्टॅटोमेगॅली होणं, गायनेकोमॅस्टिया होणं किंवा पुढं जाऊन जसं आपण म्हणतोय हृदयावरती त्याचा प्रेशर येणं किंवा टाईप 2 डायबेटीसकडे जाणं, यासारख्या कंडिशनला खूप प्रोन होतात पुरुष जे थायरॉइडचे पेशंट असतात. ओके. डिप्रेशन किंवा स्ट्रेस, ओके, हे हल्ली प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं, एखादाच विरळा की ज्याला स्ट्रेस नाही आहे. ओके. पण काही काही लोकांची स्ट्रेस मॅनेज करण्याची कपॅसिटी ही खूप चांगली असते. तुम्ही असं काही पाहिलंय का की ज्या पुरुषांना थायरॉइड आहे पण ते मग
इमोशनली कोलॅप्स होत आहेत अगदीच. किंवा हँडल होत नाहीयेत गोष्टी, डिप्रेशन मध्ये जात आहेत अगदीच. किंवा विसराळूपणा वाढलाय, ब्रेन फॉगिंग जसं आपण Yes, म्हणतो, yes, ह्या yes. गोष्टी, ही लक्षणं तीव्रतेने दिसायला लागली आहेत. खूप जास्त होतं. म्हणजे थायरॉइडमध्ये आपण जी कॉमन लक्षणं म्हणतो ना, की ब्रेन फॉग होणं, की विचार न करू शकणं, एखादा डिसिजन न घेऊ शकणं आहे, Right. विस्मरण होणं आहे, हो. हे पर्टिक्युलरली खूप जास्त दिसतं पुरुषांमध्ये आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावरती सुद्धा दिसतो. हो. सो बरेचदा जो कामाचा ताण किंवा स्ट्रेस जो असतो, तो स्ट्रेस पेशंट हँडल नाही करू शकत आहे. हम्म. बरेचदा आत्ताच कालच एक पेशंटची हिस्ट्री आपल्या डॉक्टरांनी दिली, की सुखवस्तू आहे, हो. व्यवस्थित जॉब करणारा व्यक्ती आहे किंवा त्याची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे आणि काही कारणांमुळं ग्रोथ होत नाही आहे, याच कारणांमुळं की त्याचं बरोबर. कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, कामात लक्ष लागत नाही आहे, म्हणून त्याला जॉब सोडावा लागला. ओ. आणि अशा वेळेला तो स्ट्रेससुद्धा तो हँडल करू शकत नाही आहे. म्हणजे त्याला बरोबर आहे. अशी इमर्जन्सी नाही की मला जॉब केलाच पाहिजे. तो हम्म. आरामात पुढचे 2 वर्ष काढू शकतील अशी त्याची फायनान्शियल कंडिशन आहे. बरं. पण मग तो जो एक पिरियड असतो, की मला नवीन काहीतरी करायचं आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे, तो कॉन्फिडन्स त्यांच्यातला कमी झालेला असल्यामुळं तो छोटा स्ट्रेससुद्धा ते मॅनेज करू शकत नाही आहेत. ओके. सो थायरॉईडमध्ये या गोष्टी पर्टिक्युलरली पुरुषांना खूप जास्त अफेक्ट करतात. कारण त्यांना ती जबाबदारी वाटते, की माझी आत्ताची कंडिशन ठीक आहे, हम्म. पण फ्युचरची जी काळजी आहे, अगदी. स्त्रियांच्या बाबतीत थोडंसं आणि आपण बोलताही इथं येत म्हणतो, नसेल कदाचित. बोलताही येत नाही, कुठेतरी ती कुचंबणा होत राहते बरोबर. आणि तो इगो जो असतो त्यांचा, की मी काही गोष्टी करू शकत नाहीये, हम्म. याला त्या लिमिटेशन्स आल्यामुळं पेशंट त्यातनं बाहेरच पडू शकत नाही आणि मग बरोबर. डिप्रेशनकडे जाणं, या गोष्टी झोपेवर परिणाम होणं. झोपेवर परिणाम तर होतोच, ऑब्व्हियसली झोपेवर परिणाम होतो, झोप नीट नाही होत हम्म. आणि मग विचारांची गती वाढत जाते आणि मग डिप्रेशन येणं, या गोष्टी पुरुषांमध्ये खूप जास्त दिसतात. ओके. आणि जसं आपण आता म्हटलं, की स्त्रिया काही गोष्टी बोलून रडून दाखवण्याची अगदी. त्यांच्याकडे एक ती शक्ती असते, ती ताकद हम्म. असते. पुरुष तेही करू शकत नाहीत. निचरा होत नाही निचराच भावनांचा. होत नाही, कारण मी बोललो तर मी कमकुवत दिसेल, दिसेल. असं अगदी. काहीतरी एक ते फिलिंग असतं. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं, की ती व्यक्ती, तो पुरुष जर प्रचंड इमोशनल असेल आणि या ओव्हर थिंकिंगमध्ये अडकला असेल, तर अशा वेळेला फिजिकल कंडिशन्सपेक्षा माइंड लेवलवरती त्यांना काम करणं काम खूप करणं. गरजेचं असतं. त्या बरोबर. स्ट्रेसला एक्सप्रेस करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी काही मार्ग निवडणं हे फार आवश्यक असतं, पर्टिक्युलरली अशा केसेसमध्ये. ओके. हा जरा वेगळा प्रश्न आहे डॉक्टर. हम्म, ऍक्च्युली हल्लीची लाईफस्टाईल जशी झाली आहे तरुणांची किंवा प्रोफेशनल्स, विकेंड आला की स्मोकिंग, ड्रिंकिंगचं प्रकार वाढतात. ओके. खरंय. बरेचसे हुक्का बार आहेत किंवा बरेचसे असे जॉइंट्स असतात सगळीकडे. बरोबर. सो जे प्रोफेशनल्स, हम्म. ओके, तरुण हम्म. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग रेग्युलर बेसिसवर करतात, हम्म. अशांना थायरॉइड होतो का? आणि दुसरा प्रश्न असा हम्म. आहे की ज्यांना थायरॉइड आहे Yes. आणि हे लोक स्मोक आणि ड्रिंकिंग असतील, ड्रिंक घेत असतील, तर ह्यांचा थायरॉइड वर्सन होतो का? येस, दोनही कंडिशनमध्ये एक तर थायरॉइड होऊ शकतो किंवा ओके. वर्सन होऊ शकतो. ओके. अगदीच बरोबर आहे हे, कारण कुठलंच ॲडिक्शन खरं चांगलं नाही आहे. बरोबर. काही जण म्हणतात आम्ही कमी प्रमाणात करतो किंवा ऑकेजनली करतो, पण हे आपल्याला नाही करणं अपेक्षित आहे. हो. जेव्हा अल्कोहोल किंवा निकोटीन आपण बघतो आहोत, म्हणतो आहोत पेशंटच्या बाबतीत, सो त्यावेळेला जे T3मध्ये कन्व्हर्जन होतं T4चं, बरं. ते कुठेतरी हॅम्पर होतं, कारण ओके. लिव्हर टॉक्सिसिटी होते या सगळ्या ॲडिक्शनमुळं बरोबर. आणि मग त्याचा परिणाम थायरॉइड डिस्टर्ब होण्यामागं किंवा थायरॉइड डिटेक्ट होण्यामागं होऊ शकतो. आणि ज्यांना पर्टिक्युलरली थायरॉइड ऑलरेडी आहे, त्यांच्यामध्ये ते जर मेडिसिन घेत असतील, तर मेडिसिनचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते या ॲडिक्शनमुळं कमी व्हायला लागतं. सो गोळ्या घेऊनसुद्धा मग अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाही, मग गोळ्यांचे डोस त्याच्यामुळे वाढवले जाण्याची शक्यता असू शकते. ओके. त्यामुळं कुठल्याच प्रकारचं जे ॲडिक्शन आहे, पर्टिक्युलरली अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, टोबॅको च्युइंग आहे, हो हो. हे आपल्याला टाळणं फार गरजेचं आहे. ओके. आणि याचाच परिणाम पुन्हा इन्फर्टिलिटीवरती सुद्धाही होतो, म्हणजे बरोबर. थायरॉइडमुळे सुद्धा होतो, प्लस ॲडिक्शनमुळे सुद्धा होतो. हे राईट. दोन्ही जे पेशंट करत असतील, थायरॉइडचा पेशंट हे जर करत असेल, तर डेफिनेटली त्याला स्पर्म मोबिलिटी कमी होणं आहे किंवा इन्फर्टिलिटी होणं आहे, हे होऊ शकतं. होऊ शकतं. ओके. डॉक्टर, जनरली असं हल्ली हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, थायरॉइड, डायबिटीज, हायपरटेन्शन. Yes. सो हे जर डेडली कॉम्बिनेशन एकत्र आलं, हम्म. ज्याला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, त्याला थायरॉइड झाला, किंवा ज्याला थायरॉइड आहे, हे इतर आजार झाले, तर मग अशा पेशंट्सना भविष्यात
खूप गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं का? हो, अगदीच. ओके. खूप जास्त पद्धतीने ते सफर होऊ शकतात. कारण हे एक तर सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत बरोबर. आणि आपण त्याला ॲग्रिवेट करणाऱ्याच गोष्टी करत राहतोय, गोष्टी हम्म. घेत राहतोय, मेडिसिनवर डिपेंडंट होत राहतो आहे. तर या सगळ्याचा परिणाम जे मेडिसिनचे साईड इफेक्ट म्हणून म्हणूयात, लिव्हर टॉक्सिसिटी आहे, किडनी फेल्युअर आहे किंवा पॅनक्रियाजवरती लोड येऊन पॅनक्रियाचं फंक्शनिंग बरोबर. कमी होणं आहे, हो हो. यावरती होऊ शकणार आहे. ओके. स्त्रियांमध्ये त्याचा परिणाम PCODकडे जातो. हो. इथं आपल्याला ती सिस्टीम तशी नाही आहे. पण त्याचा परिणाम मेल सेक्स हॉर्मोन्सवरती आपल्याला होताना दिसतोच आहे. ओके. आणि ओबेसिटी हे मेजर एक सिम्पटम म्हणूयात आपण. हम्म. हे आपल्याला या पेशंट्समध्ये जास्त दिसायला सुरुवात होऊ शकते. ओके. जनरली स्त्रियांसाठी टेस्ट रेकमेंड केलेले आहेत थायरॉइड जरी असेल तर अशा पुरुषांसाठी काही टेस्ट आहेत का प्रायमरी टेस्ट की त्यांनी करणं गरजेचं आहे येस. 6 मंथली किंवा इयरली? आणि दुसरं एक की इनफर्टिलिटीच्या पण काही पुरुषांसाठी टेस्ट आहेत का ज्यांना थायरॉइड? येस. सो कॉमन टेस्ट आपल्याला T3, T4, TSH जे आहे ते करावंच लागणार आहे. ते बरोबर. दोघांमध्ये कॉमन असणार आहे. आणि मी जसं म्हटलं की हॅशिमोटोज किंवा अँटीबॉडीजचं प्रमाण पुरुषांमध्ये खूप जास्त दिसतंय, वाढताना दिसतंय. सो बरेचदा माझ्याकडे येणाऱ्या पुरुषांना तर जनरली आम्ही अँटी-TPO आणि ATG या टेस्ट नक्कीच करायला सांगतो. जे अँटीथायरोपर ग्लोब्युलिन आणि अँटीथायरोपर ऑक्सिडेज ह्या अँटीबॉडीज टेस्ट करण्याच्या काही ॲडव्हान्स टेस्ट आहेत. ओके. तर ते डेफिनेटली आपण पुरुषांमध्ये पर्टिक्युलरली करणं गरजेचं नक्कीच आहे. गॉइटरसारखं किंवा थायरॉईडचे नोड्यूल काही दिसत असतील पुरुषांमध्ये सुद्धा, तर सोनोग्राफी, नेकची सोनोग्राफी करणं सुद्धा तितकंच आवश्यक असणार आहे. ओके. आणि स्पर्म काउंट आपल्याला चेक करावा लागेल. पर्टिक्युलरली इनफर्टिलिटी हा इश्यू घेऊन जर कपल आपल्याकडे आलेलं असतं, तर त्यावेळेला बरेचदा स्त्रियांकडे बोट दाखवलं जातं की तिथंच काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथंच काहीतरी योग्य पद्धतीने हॉर्मोन्स तयार होत नाही आहेत. पण अशा वेळेला फक्त स्त्रीवरतीच ब्लेम करून किंवा तिच्यावरतीच पॉईंट आउट करून उपयोग नाही आहे. आपल्याला पुरुषांच्याही स्पर्म काउंट किंवा स्पर्म मोबिलिटी या गोष्टींचा टेस्ट करणं गरजेचं तिथं राहणार आहे. ओके. एक प्रश्न येतोय डॉक्टर. येस. जे कपल आता तुम्ही म्हणालात की जे कपल इच्छुक असतं आई आणि बाबा होण्यासाठी, तर एखाद्या स्त्रीलाही थायरॉइड आहे आणि पुरुषालाही थायरॉइड आहे, अशांचं मूल हेल्दी जन्माला येतं का किंवा त्यालाही काही प्रॉब्लेम Yes. येऊ शकतो? अशा केसेसमध्ये पहिल्यांदा प्रेग्नन्सी कन्सीव्ह होणं हेच अवघड असतं. बरोबर. आणि त्यामध्ये सुद्धा प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालीच की मेडिसिनचा डोस तुम्ही थोडासा वाढवला आहे किंवा काही सिम्पटमॅटिक गोष्टींवरती काम केलेलं आहे, तर त्यावेळेला त्या आईची काळजी फार व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. आईचे थायरॉईड ड्युरिंग प्रेग्नन्सी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ते जर आपण केलेलं नसेल तर बाळामध्ये सुद्धा थायरॉईड हॉर्मोन डिस्टर्ब होण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके. किंवा पर्टिक्युलरली ऑटोइम्युन कंडिशन बाळामध्ये बाय बर्थ ओके. येण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि इन फ्युचर त्या बाळामध्ये पुन्हा टाईप 1 डायबेटीस होण्याची शक्यता वाढलेली दिसते. ओ बापरे. आता सोल्युशन पार्टमध्ये येस, त्याच्या आधी नक्कीच एक टाईप 1 डायबेटीस मी जसं बोलले, तर टाईप 1चे जी मुलं असतात टाईप 1 डायबेटीसची, त्यांना थायरॉईड होण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते. बरीचशी मुलं आपल्याला ऑलरेडी आपण बघतो आहोत जी या दोन्ही कंडिशनमध्ये आहेत. सो मगाशी तुझा एक जो प्रश्न होता की थायरॉईड कुठं वर्सन होऊ शकतं, तर ह्या पद्धतीने टाईप 1 डायबेटीसला थायरॉईड होणं किंवा थायरॉईड बाय बर्थ असेल तर त्याला टाईप 1 डायबेटीस होणं आणि मग ग्रोथ हॉर्मोन्स वरती परिणाम होणं हे तिथे होऊ शकतं. ओके. ह्या थायरॉइड पेशंट्सला पुरुषांसाठी धकाधकीच्या जीवनात ज्यांचे मार्केटिंगचे जॉब्स आहेत किंवा टार्गेट्स असतात, बऱ्यापैकी वेळच नसतो, अशांसाठी एखादा सुटेबल छान बेस्ट असा डाएट सजेस्ट कराल का? नक्कीच. जसं थायरॉईडला आपल्याला पूर्ण रिकवर करायचं असेल तर प्रोटीन आपल्या डाएटमध्ये व्यवस्थित असणं फार आवश्यक आहे. आणि प्रोटीनसाठी अगदीच नॉनव्हेजचे सोर्सेस असले पाहिजेत असं नक्कीच नाही. आपण व्हिगन सोर्सेस पण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो, योग्य प्रमाणात ते वापरू शकतो. आणि जंक फूड मी कायमच टाळायला सांगते सगळ्यांनाच. बरोबर. सो बाहेरचं अन्न असेल किंवा प्रोसेस्ड अन्न असेल त्यापेक्षा घरचं अन्न प्रेफर करा. जे घरी बनलेलं आहे ते ताजं अन्न तुम्ही घ्या. ती भाजी भाकरी सुद्धा चालणारी आहे, पण ताजं अन्न घेण्याकडं कल असला पाहिजे. कारण पुरुषांचा आहार कम्पॅरेटिव्हली जास्त असतो. मग अशा वेळेला त्यांच्या सात्विक डाएटमध्ये त्यांनी सॅलेड किंवा फ्रूट्स किंवा स्प्राउट्स
या बरोबर. पद्धतीने प्रोटीन आणि इतर विटॅमिन्स नॅचरल फॉर्ममध्ये घेण्याचे जे एक रुटीन आहे ते बसवू शकतात. हम्म. आणि ग्लुटेन आपल्याला कमी घ्यायचं आहे थायरॉईडमध्ये, त्यामुळं बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ किंवा गहू हा हम्म. आपल्याला कमी करायचं आहे. त्यामुळे अच्छा. मग ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असेल किंवा मग अनपॉलिश्ड ग्रेन्स हे आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. ओके. सो तुम्ही भरपूर खा, तुमचा डाएट जर चांगला आहे, भरपूर तुम्हाला खायचं आहे, भरपूर खा, पण ते कुठल्या क्वांटिटीमध्ये असणं गरजेचं बरोबर, आहे हे ह्याची आपल्याला माहिती. महत्त्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये सॅलडचं प्रमाण तुम्ही 40% घेऊ शकता. हम्म. साधारण 20 ते 35% मी तिथे थोडंसं फ्लक्च्युएट करते, तिथे तुम्ही कार्बोहायड्रेट्स ॲड करू शकता. ओके. आणि बाकी मग सगळ्या भाज्या किंवा इतर विटॅमिन्स मिनरल्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला 20 to 30% द्यायचे आहेत. ओके, ग्रेट. सो या पद्धतीने तुम्ही तुमच्या आहाराचं नियोजन करणं गरजेचं आहे. योग्य आहारासोबत व्यायाम कितपत गरजेचं आहे? खूपच जास्त महत्त्वाचं आहे. कारण थायरॉईडमध्ये मसल लॉस होतो अच्छा. आणि वेट गेन झालेलं असेल तरी पेशंट लिथार्जिक असतो आणि वेट लॉस झालेला असेल तर पेशंट करायची इच्छा असेल तरी काही गोष्टी करू शकत नाही. हम्म. त्यामुळे त्याची शारीरिक स्ट्रेंथ वाढवण्यासाठी स्ट्रेंथनिंगचे व्यायाम पुरुषांनी करणं अच्छा. फार आवश्यक आहे आणि तेही टप्प्याटप्प्याने करत जाणं. ओके. जेव्हा तुमची ताकद कमी आहे, उद्या उठून आपण खूप जास्त हेवी एक्सरसाइज करायला गेलो तर बोन हेल्थसुद्धा पुन्हा डिटोरिएट होऊ शकते किंवा मसल ला टेअर येणं, बरोबर. या गोष्टी होऊ शकतात. ओके. सो तुम्ही जे एक्सरसाइज करत आहात ते टप्प्याटप्प्याने वाढवत जा. तुमची न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आधी करेक्ट करा, स्टॅमिना आधी वाढवा. हळूहळू छोट्या छोट्या योगासनं असतील किंवा जिमचे काही छोटे एक्सरसाइज असतील ते करत जायचे आहेत आणि मग ॲट द एंड ऑफ तुम्हाला मसल स्ट्रेंथनिंगचे, मसल गेनिंगचे एक्सरसाइज करणं गरजेचं राहणार आहे. ओके, आणि ग्रेट. ते आवर्जून करावेत. ओके. त्याने एकतर त्यांचं बिल्डअप पण छान होतं आणि कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. ओके. डॉक्टर, पुरुषांमध्येही रोज एक गोळी असा फॉर्म्युला लागू होतो का? रोज एक गोळी हे खूप मोठं मिथ आहे ॲक्च्युली, की घ्यायलाच पाहिजे आणि गोळीवरतीच आपल्याला डिपेंडेंट राहायला पाहिजे. सो बिलकुलच नाही. गोळ्या आपल्याला कमी करणं, गोळ्यांवरची डिपेंडन्सी कमी करून हॅपी आणि हेल्दी लाईफ मिळवणं, हे जे ओके. आपलं मिशन किंवा हे जे आपलं ब्रीदवाक्य आहे त्याचा विचार करणं फार आवश्यक आहे. अगदी बरोबर. कारण थायरॉईडची जी गोळी आपण घेतोय त्याचा डायरेक्टली मेल सेक्स हॉर्मोनवरती असा इम्पॅक्ट होतो असं नाही आहे. पण त्याच्यामुळं इतर सिस्टीमवरती जो परिणाम होतो आहे, जसं मी म्हटलं लिव्हरवरती आहे, किडनीवरती आहे किंवा पॅनक्रियाजवरती आहे, तो जास्त त्रासदायक होतो आणि इतर आजारांना आमंत्रण देतो. अच्छा. त्यामुळं गोळ्या लवकरात लवकर कमी करणं किंवा बंद करणं ओके. हा हेतू असला पाहिजे. स्त्रियांच्या प्रमाणात पुरुषांची रिकव्हरी, थायरॉइड रिकव्हरी फास्ट होते का? येस, ओके, इथं ग्रेट. नक्कीच होते. ओके. कारण इथं स्त्रियांमध्ये जसं म्हटलं की इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि इतर फिमेल सेक्स हॉर्मोन्सचा अजून एक मोठा पगडा असतो, जिथं आपल्याला मग त्याही हॉर्मोन्सवरती काम करायचं आहे आणि थायरॉईड हॉर्मोन्सवरती पण करायचं आहे. पण पुरुषांमध्ये आपल्याला फक्त टेस्टोस्टेरॉनला नियंत्रणात आणायचं आहे आणि बाकी फिजिकल तुम्हाला बरं करायचं आहे. पण या केसमध्ये सुद्धा मी जसं मगाशी म्हटलं की मानसिकतेवर खूप जास्त काम करावं लागतं पुरुषांच्या. बरोबर. त्यांना बोलतं करण्यासाठी सुद्धा बरेच काही टेक्निक्स किंवा काही थेरपीज वापराव्या लागतात. बरोबर. मग काही जर्नलिंगसारख्या गोष्टी असतील किंवा नोट डाऊन करा आहे किंवा काही ॲक्टिव्हिटीज मेडिटेशनच्या थ्रू तुम्ही त्या इमोशन्सना जाणून घ्या आणि त्या एक्सप्रेस करायला शिका. ओके. या पद्धतीने मानसिकतेवर जेवढं आपण जास्त चांगलं काम करू पुरुषांच्या बाबतीत, तेवढे त्यांचे रिझल्ट्स खूप फास्ट मिळायला आपल्याला सुरुवात होणार असते. क्या बात आहे. सो डॉक्टर, ज्या पुरुषांना थायरॉइड रिकव्हरी करायची आहे, अशा पुरुषांनी कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे? अगदीच. स्त्री काय किंवा पुरुष काय, फक्त पुरुषांच्याच बाबतीत नाही, पण हम्म. थायरॉईड फ्री फॉरएव्हरमध्ये ना अशा एक 5 गोष्टी आहेत, अशा काही मॅजिकल गोष्टी आहेत, तुम्ही ओके. तुमच्या थायरॉईडला डेफिनेटली रिव्हर्सल करू शकणार आहात. क्या बात आहे. मग तुम्ही गुड. कुठल्याही प्रकारामध्ये असाल थायरॉईडच्या. कारण इथं ना आपण फक्त थायरॉईडला बरं नाही करत आहे, आपण सेल लेवलपर्यंत काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या हॉर्मोन्सला तिथूनच योग्य पद्धतीने प्रोड्यूस करण्यासाठी त्या थायरॉईड ग्लँडला ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करतो आहोत. व्हेरी नाईस. आणि या 5 पिलर्समधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे योग्य आहार किंवा डाएट, असं आपण त्याला म्हणूयात. हो, डाएटबद्दल थोडंसं आपण हायलाईट केलं की केलं. कसा डाएट असला पाहिजे. बरोबर. तर जो डाएट आपण घेतोय ना तो आपण फॉरएव्हर फॉलो करू शकू असा असला पाहिजे. बरोबर. कारण कुठलंही फॅट डाएट आपण केलं तर रिझल्ट तुम्हाला तात्पुरताच मिळेल.
इन शॉर्ट कसंही रुटीन असेल तरी ते सोपं जायला पाहिजे येस. तुमचं डाएट. तसं म्हणण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत जे खात आलाय, ज्या पद्धतीची तुम्हाला सवय आहे, त्यालाच आपण थेरपीसारखं कसं वापरू शकू? व्हेरी नाईस. कारण ओके. कुठला डाएट आपण केलाय आणि तो तेवढाच रिझल्ट देऊन गेलाय, तो डाएट बंद केला की रिझल्ट्स पुन्हा निघून गेलेत, बरोबर. असं आपल्याला नकोय. सो आपण कसा डाएट फॉलो करू शकू, जो आपल्या सवयीचा आहे, जो आपल्याला आवडतोय, राईट. मग त्यालाच मॉडिफाय आपण कसं करू शकतो आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याच्या त्या क्वांटिटी वाईज, फ्रिक्वेन्सी वाईज बरोबर. डाएट कसा असला पाहिजे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. सो आपण थायरॉइड फ्री फॉरवर्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पिलर आहे तो डाएट आहे. 80% आपल्याला इथं काम करणं गरजेचं असतं. जेव्हा आपण त्या सात्विक डाएटकडे जाणार आहोत आणि फॉरएव्हर फॉलो करू शकणाऱ्या डाएटकडे जाणार आहोत, त्यालाच आपण मेडिसिनसारखं वापरू शकणार आहोत. बरोबर. करेक्ट? हो. सेकंड पिलर आहे व्यायामाचा. हम्म. व्यायाम एक 20% का होईना व्यायामाला महत्त्व नक्कीच आहे आणि जे आपण करू ते कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. आणि तो करत असताना सुद्धा जसं मी मगाशी हायलाईट केलं की जसा स्टॅमिना वाढेल तसं डिसीज स्पेसिफिक एक्सरसाइज आपल्याला करत जाणं गरजेचं आहे. बरोबर. कुठला तरी एक्सरसाइज मी करतो आहे, मग मी योगा आहे, जिम हम्म. करते, झुंबा करते, तेवढंच सफिशियंट नाही आहे. जसं तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढेल तसं तुम्हाला थायरॉइड रिव्हर्सलसाठी योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे. मग ग्रेट. काही योगासनं असतील, काही स्ट्रेंथ ट्रेनिंग असतील किंवा अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज असतील, नायट्रिक ऑक्साईड एक्सरसाइज असतील किंवा लिम्फॅटिक एक्सरसाइज असतील, असे आपल्याला ॲडव्हान्स टेक्निक्स शिकत जाणं हे गरजेचं असतं. ओके. आणि तिसरा महत्त्वाचा आहे मुद्दा तो डिटॉक्सिफिकेशन. शारीरिक आणि मानसिक शुद्धी बरोबर, दोनही. बरोबर. थायरॉइडमधनं जर रिव्हर्सल हवे स्त्री पुरुष दोघांनाही, अगदी. तर जोपर्यंत तुमच्या शरीरातले आणि मनातले टॉक्सिन्स बाहेर निघत हम्म. नाही आहेत तोपर्यंत कुठल्याच पॉझिटिव्ह गोष्टींना तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाही. बरोबर. सो हे टॉक्सिन्स रिमूव्ह करण्यासाठी काही थेरपीज आपल्याला करत जाणं, मग त्या डाएटच्या असतील किंवा काही ॲक्च्युअल फिजिकल थेरपीज असतील किंवा मानसिक आजारातनं किंवा मानसिकतेमध्ये सुधारणा मिळवण्यासाठी बरोबर. काही ॲक्टिव्हिटीज किंवा थेरपीज असतील, हे आपल्याला करत जाणं गरजेचं आहे. चौथा पिलर आहे तो मेडिटेशन किंवा आपल्या माइंड लेवलला शांत ठेवण्यासाठी केलेला एक उपाय म्हणूयात. बरोबर. माझं कायमच हे म्हणणं असतं, जोपर्यंत तुम्ही इथून बरे होत नाहीये तोपर्यंत तुम्ही कुठल्याच आजारातनं बाहेर अगदी पडू शकत बरोबर. नाहीये. आणि Yes. तुम्ही मनाने स्ट्रॉंग असाल तर तुम्ही जग जिंकू शकता. अगदी डिसीज बरोबर. काय चीज आहे. हो. सो यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेडिटेशन आहे. हम्म. आणि ही कुणीही करू शकत नाही. लगेच मी नाही. म्हटलं की मेडिटेशन करा, आपण नाही करू शकत. सो त्यामध्ये सुद्धा गोष्टी आपल्याला शिकत जाणं, हळूहळू त्याच्यामध्ये वाढ करत जाणं आणि त्याला डिसीज रिव्हर्सलसाठी आपल्याला वापरून घेणं, हे आपण करू शकणार असतो. आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे पर्सनलाइज काउन्सिलिंग किंवा पर्सनलाइज तो टच असणं. कारण या चारही गोष्टी ज्या मी सांगितल्या माहिती आहेत आपल्याला, सगळ्यांना माहिती आहेत. कुठेही आपण गुगलवरती सर्च केलं तर भरपूर नॉलेज आपल्याला तिथं मिळणार आहे. पण माझ्यासाठी त्यातलं काय योग्य आहे बरोबर. हे आपल्याला शिकणं फार Mentorship. गरजेचं असतं. ही मेंटॉरशिप. कारण माझी प्रकृती वेगळी आहे. मला तुला सांगितलेला डाएट मला नाही सूट होणार आहे. बरोबर. सो आपल्याला तिथं काम करणं गरजेचं राहतं. हा खूप महत्त्वाचा पिलर आपला आहे, बरोबर. पर्सनलाइज टच. ओके. सो हे सगळ्यांची सांगड घातली तर थायरॉइड रिव्हर्सल किंवा Yes. थायरॉइड रिकव्हरीचा हा प्रवास सोपा होईल असं. अगदीच नक्की आपल्या हजारो लोकांनी ऑलरेडी तो करून दाखवलाय. क्या बात. व्हेरी सो नाईस. डेफिनेटली थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये तुम्हाला फक्त थायरॉइडच नाही तर कुठल्याही लाईफस्टाईल डिसऑर्डरमधून बरं होण्यासाठीचा पर्सनल सपोर्ट नक्की मिळू शकणार आहे. व्हेरी नाईस. ग्रेट. खूप खूप धन्यवाद सगळ्या पुरुषांकडनं सुद्धा कारण आजचा एपिसोड खरंच सुंदर झाला. महत्त्वाच्या टिप्स दिल्या गेल्या आणि जे दुर्लक्षित आहे थायरॉइड Yes. पुरुषांमधला दुर्लक्षित आहे त्यावर आज आपण हा एपिसोड घेतला, याबद्दल खूप खूप आभार. नक्कीच नक्कीच. आजचा हा Thank you. एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. सगळ्यांसाठी एक खरं म्हणजे मी वारंवार सांगतच आली आहे, तुम्ही माझ्या इतर एपिसोड्समध्ये बघितलंही असेल, शरीराची हाक मनाची हाक जरूर ऐका. तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं काहीतरी चुकीचं घडतंय आतून, पण तिकडे लक्ष देणं, तिकडे कान तुमचे असणं हे फार गरजेचं आहे. डॉक्टरांनी जसं आत्ता आपल्याला सांगितलं की पुरुषांनी सुद्धा त्यांच्या भावना मोकळ्या करणं गरजेचं आहे, त्याचा निचरा होणं तितकंच गरजेचं आहे. हे फक्त स्त्रियांसाठी लागू नाही आहे, तुमच्यासाठी सुद्धा लागू आहे आणि तुम्ही सुद्धा ह्या समाजाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहात. आमचा हा एपिसोड कसा वाटला ह्याबद्दल आम्हाला जरूर कळवा. कुठल्या नवीन विषयावर, थायरॉइड संबंधित विषयावर आमच्याकडून तुम्हाला ऐकायला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा. आपलं हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करावं, कारण प्रत्येक एपिसोड हा एक नवीन माहिती घेऊन येत आहे. तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं हे
तेवढंच खरं आहे, नाही का? आणि डॉक्टर चंद्रश्री ह्या दर रविवारी फ्री वेबिनार घेत आहेत थायरॉइड फ्री फॉरएव्हर ह्या चॅनलवर. तो वेबिनार जरूर अटेंड करा. तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तिथं तुम्हाला नक्कीच मिळतील याची मला खात्री आहे. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.